सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात ही श्रीच्या चरणी माता ठेवून व्हावी ही प्रत्येक नागरिकाची इच्छा असते आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातल्या आज विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी पाहायला मिळत आहे। मी सध्या दादरच्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक गणपती मंदिराबाहेर आहे आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाविक हे आज दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर दरवर्षी ही गर्दी होते, यावर्षी 5 ते 7 लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतील असा अंदाज मंदिर समितीकडनं करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कुठलीही नागरिकांची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। मंदिर व्यवस्थापनाकडनं महिला, बाल त्याचबरोबर अपंग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विशेष रांगा या ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांचं दर्शन होईल आणि प्रत्येकाला ते सुसज्ज पद्धतीने करता येईल या अनुषंगाने ही व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाकडनं विशेष बस सेवा दादर आणि प्रभादेवी स्थानकाकडनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे नवीन वर्षाची नवीन पहाट श्रीच्या चरणी जावो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी मंदिर परिसरात झाल्याचं पाहायला मिळत आहे। रोहित शिकवणसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।